विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे. नायक अकॅडमीच्या या YouTube चॅनलवरती तुमचं परत मनापासून स्वागत करतो. आय होप तुम्ही सर्वजण चांगले असाल, हेल्दी असाल, छान पद्धतीने तुमचा अभ्यास चालू असेल. पण या ठिकाणी जो थंबनेलवर तुम्हाला एक आपण म्हणू शकतो कंटेंट दिसत आहे. काहीतरी हेडिंग दिसत आहे की वनरक्षक भरती 2026-27 साठी जर बघितलं तर कोणते प्रश्न येऊ शकतात. म्हणजे येणाऱ्या भरतीमध्ये जर बघितलं तर कसे प्रश्न येतील सर, थोडं त्याच्याबद्दल आयडिया नाही आहे. तर तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तुम्ही वनरक्षक भरतीची तयारी करत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की येणाऱ्या भरतीमध्ये कसे प्रश्न येऊ शकतात. आलेले प्रश्न तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या. बरेच विद्यार्थ्यांचा प्रश्न असणार की सर भरती तर अजून आलेली नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो भरती येणार आहे, पण वेळेवर आपण वेर खणणार आहे का? नाही. आतापासूनच आपण तयारीला लागलं पाहिजे. आणि जे काही समजा भरती आहे, जे काही येणारी भरती आहे याच्यामध्ये जर आपलं सिलेक्शन कसं होईल याच्याकडे आपलं लक्ष दिलं पाहिजे. कारण की कोण काय बोलतो, इंटरनेटवरती काय आहे याच्याकडे थोडं दुर्लक्ष करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. म्हणजे त्याच्यासाठी कुठं अभ्यास थांबू नका की बाबा येणार नाही येणार, कोण घेणार नाही घेणार. ओके, जो काही समजा मागचा डाटा आहे त्यानुसार सध्या तरी नवीन नोटिफिकेशन येईपर्यंत आपण त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट झाली कशाच्या बाबतीत, वनरक्षक भरतीचा जो समजा काही कंटेंट आहे. आता समजून घ्या, हे तुम्हाला टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल दिसत आहे, हे तुम्हाला दोन्ही जॉईन करायचं आहे. कारण या ठिकाणी आपण वनरक्षक भरतीचा सर्व काही डाटा या ठिकाणी अपलोड करणार आहोत. हा टेलिग्राम चॅनल आहे नायक अकॅडमी अमरावती, सर्च करा तुम्हाला मिळून जाणार. हा व्हॉट्सअप चॅनल आहे, तो पण तुम्हाला म्हणजे ग्रुप आहे, तो पण तुम्हाला जॉईन करायचा आहे. ओके, पहिला प्रश्न आपण चेक करू. पहिला प्रश्न काय म्हणतो समजून घ्या. आता हे प्रश्न जर बघितलं तर जवळपास मराठीचे प्रश्न असणार आहे, जे एक्झाम मध्ये आलेले आहे. जे कशा पद्धतीने म्हणजे हे जे प्रश्न असतात हे आपल्याला सांगत असतात की बाबा मी फ्युचर मध्ये कसं येणार, येत्या तुमच्या लक्षात फ्युचर मध्ये कसं येणार हे आपल्याला याच प्रश्नातून समजत असते. ओके, चेक करा. खालील वाक्यप्रचार तुम्हाला ओळखायचा आहे. म्हणजे इथं जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो कशावरती प्रश्न विचारला तर वाक्यप्रचारावरती त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला कशावरती प्रश्न विचारलेला आहे? वाक्यप्रचारवरती. मग आपल्याला वाक्यप्रचार करून जाणं गरजेचं असते. ओके, मग लक्ष द्या या ठिकाणी बादरायन संबंध असते. आता बादरायन संबंध असणे याचा अर्थ काय? लग्न होणे. आता लग्न होणे तुम्हाला माहित आहे की 2 हातचे 4 हात होणे. 2 हात जे आहे त्याचे काय बाबा 4 हात जर होत असेल, 4 हात, तर याला म्हटलं जाते लग्न होणे. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं वाळीत टाकणे, म्हणजे जर बघितलं तर दुर्लक्ष करणे, वाळीत टाकणे आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे हा पण येणार नाहीये. ओके, त्यानंतर जर बघितलं आपल्या तंत्रांनी वागणे. ओके, आपल्या तंत्रांनी वागणे म्हणजे आपण म्हणतो ना की बाबा बोटावर नाचवणे. म्हणजे जर बघितलं आपल्या म्हणण्यानुसार जर बघितलं तर समोरच्याला वागवणे. बायको नवऱ्याला नाचवत असते आपल्या बोटावर, आपल्या तंत्राने वागवत असते. बादऱ्या संबंध म्हणजे काय? ओढून ताडून आणलेला संबंध. म्हणजे याचा अर्थ असा होतो की संबंध नाही आहे. बघा ना, एखादा अधिकारी होऊन जातो, बरोबर आहे. मग जेव्हा तो अधिकारी त्या चेअरवरती असतो तर हा एखादा कार्यकर्ता जातो आणि सांगतो त्या ठिकाणी मी तुमच्याच गावाजवळचा आहे. संबंध मुद्दामून संबंध दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याला म्हटलं जाते ओढून ताडून संबंध. ओके, तुम्ही जर बघितलं बजरंगी भाईजान मूवी बघितलं असेल, बजरंगी भाईजान आहे का? येस, तोच आहे बजरंगी भाईजान. तर त्याच्यामध्ये बघा ते ओढून ताडून संबंध आणतात पाकिस्तानमध्ये जात असताना. लक्षात ठेवायचं, ओढून ताडून संबंध लावणे म्हणजे त्याला म्हटलं जाते बादरायन संबंध. ओके, दुसरा प्रश्न आपण चेक करूया. खालीलपैकी कोणता शब्द निर्दोष आहे? खालीलपैकी कोणता शब्द निर्दोष आहे? निर्दोष आहे म्हणजे याचा अर्थ होतो बेटा शुद्ध शब्द. खालीलपैकी कोणता शब्द हा शुद्ध शब्द आहे असं तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. म्हणजे इथे जर बघितलं पर्यवसान. ओके, त्याच्यानंतर पर्यवसान सॉरी सन आहे, त्यानंतर पर्यासन आणि शेवटी जर बघितलं पर्यसन. ओके, तर या ठिकाणी पहिलाच शब्द जर बघितलं करेक्ट असणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. म्हणजे दुसरा पॉईंट काय कळला आपल्याला की बाबा पहिला तो काय करत असतो, प्रश्न विचारणार कशावरती? शुद्ध शब्द. दुसरा प्रश्न कशावरती विचारणार? वाक्यप्रचार. तिसरा समानार्थी, विरुद्धार्थी, सगळे प्रश्न तुम्हाला दिसणार आहे. नंतरचा चेक करा प्रश्न काय म्हणतो. आसेतू हिमालय म्हणजे काय? आता आसेतू हिमालय म्हणजे काय याचा अर्थ असा होतो की बाबा जो काही कन्याकुमारीचा पार्ट आहे, जो दक्षिणेचा पार्ट आहे, तिथून तर हिमालयापर्यंत, बरोबर, त्याला म्हटलं जाते आसेतू हिमालय. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं समुद्रापासून ते पर्वतापर्यंत बिलकुल चूक आहे. दक्षिण समुद्राजवळच्या सेतूपासून, सेतू आहे ना, सेतू. ओके, सेतूपासून तर कुठपर्यंत? तर हिमालयापर्यंत हा जो डिस्टन्स आहे तुम्हाला माहिती आहे की हा भारत आहे आपला. ओके,
हा जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, हा काय रे आपला भारत आहे. थोडं नकाशा जर बघितलं तर भारताचा कच्चा आहे हा समजून, हा सेतू आहे. आणि हा काय दिसतो या ठिकाणी हिमालय आहे. हा काय दिसतो या ठिकाणी हिमालय. मग हा सेतू हिमालय म्हणजे लक्षात ठेवायचं आपल्याला कुठून तर कुठपर्यंत, या सेतूपासून तर वरती राम सेतू म्हटलं जाते ना, खाली राम सेतू आहे बाबा दक्षिणेला, वरती हिमालय आहे उत्तरेला. हा जो आपण म्हणतो ना पायापासून तर डोक्यापर्यंत ते इथं आहे या ठिकाणी. पायापासून तर डोक्यापर्यंत ओके या ठिकाणी दिसते. ते नाही पाहिजे आपल्याला काय पाहिजे, हा सेतू हिमालय म्हणजे काय दक्षिण समुद्राजवळच्या सेतूपासून तर वरती जर बघितलं हिमालयापर्यंत त्याला म्हटलं जाते हा सेतू हिमालय. म्हणजे असे प्रश्न येत आहेत फ्युचरच्या भरतीमध्ये, असे तुम्हाला प्रश्न दिसणार. याच्यासाठी तुम्हाला तयार राहणं गरजेचं आहे. तोपर्यंत तो पर्वत जर बदल उंच आहे, पर्यंत नाही, तो पर्वत उंच आहे. या ठिकाणी काय दिलेले आहे पर्वत, आणि तुम्हाला विचारले अधोरेखित नामाचा जर बदल प्रकार ओळखा. मग पर्वताखाली जर बदल अधोरेखित तो शब्द दिसतो तुम्हाला, सामान्य नाम आहे. दुसरी गोष्ट जर बदल विशेष नाम आहे, धर्मवाचक नाम आहे, भाववाचक नाम आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं की पर्वत आता सामान्य सांगून देतो की बाबा नाम आहे. नामाचे 3 प्रकार असतात. एक जर बघितलं तर लक्षात ठेवायचं आहे विशेष नाम आहे. दुसरी गोष्ट जर बघितलं तर सामान्य नाम आहे. हा एकमेव जर बघितलं तर हा अनेक वचनी असतो. तुम्हाला माहिती आहे आता अनेक वचनी म्हणजे काय आहे बाबा. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं हा आहे भाववाचक नाम. काय दिसते भाववाचक नाम. म्हणजे इथे जर बघितलं हा एकवचनी आहे. एकवचनी म्हणजे 2 कार्यकर्ते आहेत. एकवचनी असणारे कोणकोणते आहे, विशेषण आणि जर बघितलं विशेष नाम आणि भाववाचक नाम हे काय असतात एकवचनी. ओके, आणि हा जो मधातला दिसतो तुम्हाला हा काय आहे अनेकवचनी आहे. विद्यार्थी मित्रांनो समजून घ्यायचं आहे की सामान्य नाम कोणाला म्हणणार आपण, जेव्हा आपण एखाद्या नामाचा उल्लेख करत असतो. जसं मी झाड म्हटलं अनेक झाड दिसणार, पर्वत म्हटलं अनेक पर्वत दिसणार, शहर म्हटलं अनेक शहर दिसणार, देश म्हटल्याच्या नंतर अनेक देश दिसणार, पर्वत म्हटल्याच्या नंतर अनेक पर्वत. पण मीच जर म्हटलं काय सह्याद्री पर्वत तर तुम्हाला फक्त सह्याद्री दिसणार, हिमालय पर्वत दिसणार नाही. येते तुमच्या लक्षामध्ये. म्हणजे जो विशेष असतो, जो एखाद्या व्यक्तीला वस्तूला दिलेलं नाव म्हणजे विशेष नाम असतो. सामान्य नाम सर्वसाधारण त्या जातीला दिलेलं नाव असते, त्याला आपण सामान्य नाम म्हणतो. भाववाचक नाम हे आपण पाहू शकत नाही, टच करू शकत नाही, त्याच्यानंतर जर बघितलं त्यांची चव घेऊ शकत नाही, त्याला भाववाचक नाम म्हटलं जाते. उत्तर जर बघितलं तर सामान्य नाम येणार आहे पर्वत. असे प्रश्न एकदम सिंपल म्हणजे इथं जर बघितलं व्याकरणावरती प्रश्न विचारलेला आहे. जसे अगडे टोपडे, जसे अगडे टोपडे याच अर्थानं तसं दुसरा एक शब्द तुम्हाला जोडीनं येणारा शब्द विचारलेला आहे. या ठिकाणी दिलेले आचार विचार हे असं दिसते आपल्याला आचार विचार. तर हे काय आहे, आचार सोबत काय येणार आहे, विचार येणार आहे. आपण म्हणतो ना इकडे तिकडे, ते जोडीने येणारा शब्द आहे. तसं या ठिकाणी विचारला गेलेला आचार विचार हा परत पॉइंट आपल्याला लक्षात येतो की वाणी नाही आहे की नाही, आचार वाणी नाही बाबा. त्या ठिकाणी काय विचार येणार आहे. बिहार म्हणतो आपण विहार. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की तो पहिला शब्द करेक्ट आहे. म्हणजे इथं जोडीवरती पण प्रश्न विचारला त्यांना. तिसरा पॉईंट किंवा समोरचा पॉईंट आपण जर समजून घेतला, विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. आता विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. डळमळीत. आता डळमळीत म्हणजे जर बघितलं तर अस्थिर असणे, बरं, अस्थिर असणे, स्टेबल नसणे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं हा स्थिर शब्द दिसत आहे, स्थिर, आणि याचा विरुद्धार्थी असणार काय आहे, डळमळीत. आणि इथं लक्षात ठेवायचं जो अस्थिर आहे त्याचं विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे, स्थिर. आणि इथं अस्थिर हा जो दिसतो याचा जर डळमळीत हे समानार्थी आहे, हे समान आहे, समानार्थी आहे, हे समानार्थी आहे, हे विरुद्धार्थी आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता संदिग्ध आहे, निसंदिग्ध, एकमेकाच्या विरुद्धार्थी तुम्हाला शब्द दिसतात. असे शब्द तुम्हाला चेक करायचे आहे जे एक्झाम मध्ये विचारायचे. निश्चित, अनिश्चित. ओके, निश्चितच्या विरुद्धार्थी काय असणार आहे, अनिश्चित. मग हे प्रश्न आपल्याला एक्झाम मध्ये विचारला जात असेल तर आपलं कर्तव्य आहे की असेच प्रश्न किंवा अशाच प्रश्नाचं सराव करून जाणं गरजेचं असते. ओके, समोरचा प्रश्न चेक करा. खालीलपैकी कोणते वाक्य व्याकरण नियमानुसार आहे. तर व्याकरण नियमानुसार आहे म्हणजे याचा अर्थ काय, कर्ता, कर्म आणि क्रियापद यांची जर सुसंगत आहे की नाही. मग चेक करा. त्या दिवशी मला कृष्णाचे ठीक आहे प्रथम दर्शन घडले. रडतो हसत, ठीक आहे, विदूषक हसत. देवाची सगळी पूजा आईने केली. ओके, सर्वत्र असतो वाहत वारा. मग इथं जर बघितलं एकच स्टेटमेंट आपल्याला योग्य वाटत आहे, ते तुम्हाला पण कळालेलं आहे की बाबा आपण बोलत्या वेळेस जर बघितलं तर हा बरोबर वाटतो आपल्याला. बघा, त्या दिवशी मला कृष्णाचे प्रथम दर्शन घडले, हे करेक्ट आहे.
रडतो हसत, विदूषक हसत. विदूषक हसत हसत रडतो असं पाहिजे होतं. तो विदूषक जो आहे क्रिया करणारा तो हसत हसत रडतो असं पाहिजे होतं. देवाची सकाळी पूजा आईने केली. मग आपण असं म्हणू शकत नाही का आईने किंवा सकाळी पण घेऊ शकतो. आईने सकाळी देवाची पूजा केली किंवा सकाळी आईने देवाची पूजा केली हे बरोबर पाहिजे होतं. देवाची पहिले घेतलेलं आहे. सर्वत्र असतो वाहत वारा, वारा सर्वत्र वाहत असतो असं पाहिजे होतं. स्टेटमेंट जर बघितलं हे कुठंतरी रॉंग दिसतात, हा बरोबर दिसतो. म्हणजे याचा अर्थ काय ग्रॅमॅटिकली करेक्ट जर बघितलं तर पहिलंच आहे. अशा प्रश्नाची आपल्याला सवय असणं गरजेचं आहे. खालीलपैकी समानार्थी शब्दाची कोणती जोडी अयोग्य आहे? अयोग्य आहे याचा अर्थ तो चूक विचारत आहे. काय म्हणतो अयोग्य म्हणजेच काय चूक. म्हणजे इथं कळते की बाबा त्याला प्रश्न विचारण्याचा त्याचा जो माइंडसेट आहे कसं ठरलेलं आहे ते चेक करा. दास सेवक, ठीक आहे, दास सेवक, त्याच्यानंतर प्रसाद, कुटी, श्वेत, पांढरा, सकाळ आणि प्रभात. आता सकाळ प्रभात हे समानार्थी आहे एकमेकाला, तुम्हाला माहित आहे. श्वेत म्हणजेच पांढरा होते हे पण बरोबर आहे. दास आणि सेवक हे काय दिसते तुम्हाला बरोबर दिसते. पण प्रसाद आणि कुटी जर बघितलं तर हे कुठंतरी वेगळं आहे, ठीक आहे. म्हणून जर बघितलं तर ऑप्शन क्रमांक 2 हे करेक्ट असणार आहे. चुकीचं समानार्थी आहे का ते नाही. अयोग्य जर बघितलं तर जोडी जर बघितलं हे दिसतात तुम्हाला प्रसाद आणि काय कुटी. ओके. नेक्स्ट झोपडी पण म्हणू शकतो आपण याला, कुटी झोपडी. येणार का बेटा ते? नाही येणार. आता बघा विद्यार्थी मित्रांनो की मला असं म्हणायचं आहे की तुम्ही आता वनरक्षक भरती तयारी करत आहात. तुम्हाला वाटत आहे की बाबा या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन झालं पाहिजे. भरती यायची आहे. मी तुम्हाला आता पण सांगतो भरती यायची आहे. पण उद्यापासून आपले लाईव्ह लेक्चर चालू होत आहे. ही बॅच तुम्हाला दिसत आहे की स्पेशल वनरक्षकची बॅच आहे. ज्याच्यामध्ये आपण काय करत आहे मराठी, तुमचं इंग्रजी, तुमचं जर बोललं बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञान, त्याच्यामध्ये जर बोललं तांत्रिक विषय, चालू घडामोड, हे सगळे विषय कव्हर करून देणार आहे एकाच बॅचमध्ये. त्या बॅचची फी फक्त आजच्या दिवस जर बघितलं म्हणजे उद्यापासून, ठीक आहे, ही बॅच चालू होत आहे. या 2 दिवसासाठी या बॅचची फी जर बघितलं तर फक्त किती रुपये राहणार आहे? 999 रुपये राहणार आहे. त्याच्यानंतर या बॅचची फी वाढून जाणार. ओके. मग सर याच्यामध्ये जर बघितलं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, आता तुम्हाला जर त्या टाइम मध्ये लाईव्ह करणं शक्य झालं नाही तर तुम्ही रेकॉर्डेड पण पाहू शकता. किती वेळेस पाहू शकतो? जवळपास जर बघितलं 1 वर्षापर्यंत तो तुम्ही ही बॅच पाहू शकता. दुसरी गोष्ट जर बघितलं किती वेळेस पाहू शकता, असं आपण टाइमचं हे नाही ठेवलेलं आहे. 1 वेळेस पाहता येते, 2 वेळेस, 3 वेळेस पाहता येते, त्याच्यानंतर तो व्हिडिओ बंद होऊन जाणार, असं काहीच ठेवलं नाही. तुम्ही किती वेळेस पाहू शकता, लाईव्ह आणि रेकॉर्डेड करू शकता. दुसरी गोष्ट जर बघितलं तर तुम्ही का बॅच जॉईन करावी? विद्यार्थी मित्रांनो, कारण की याच्यामध्ये तुमचे लाईव्ह प्रश्न आपण सॉल्व्ह करून घेणार आहे. दुसरी गोष्ट जर बघितलं तर तुम्हाला काही अडचण असेल तर मी माझा डायरेक्ट नंबर देत असतो. या ठिकाणी नंबर तुम्हाला दिलेला असणारच. बघा या ठिकाणी जर बघितलं माझा नंबर आहे. तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही या नंबरवरती डायरेक्ट संपर्क करू शकता. दुसरी गोष्ट जर बघितलं तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेणार आहे आणि ही जी भरती येणार आहे 2 महिने असेल, 3 महिने असेल, 5 महिने, 6 महिने असू द्या. कारण की ही बॅचेस आपली 12 महिन्यासाठी आहे. 12 महिन्यासाठी आहे. बॅच तर 3 महिन्यामध्ये संपणार. पण लक्षात ठेवायचं 12 महिने पण तुम्ही या बॅचला पाहू शकता. येत आहे. सगळ्या ज्या समजा नोट्स आहे यांची तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये जर बघितलं तर प्रिंट पण काढता येणार आहे. डाउनलोड पण करण्यासाठी आपण सुविधा दिलेली आहे. म्हणून ही बॅच तुम्हाला जॉईन करणं गरजेचं आहे. वेळेवर विद्यार्थी मित्रांनो कोणतीच गोष्ट होणार नाही. आता वेळ आहे, ठीक आहे. तवा जो आहे गरम करा स्वतःहून, ठीक आहे. तवा गरम होईल मग मी जर बघितलं त्याच्यावर भाकर टाकेल त्याच्यानंतर मी खाणार, असं करू नका. चूल पेटवा, तवा गरम करा, त्याच्यानंतर जर बघितलं तर जेव्हा एक्झाम येणार तर असा हातोडा मारा की त्या याच्या एकाच एक्झाम मध्ये जर बघितलं तर आपला रिझल्टच असायला पाहिजे. तसं काम करा. याच्यासाठी तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे. जेणेकरून आम्ही तिघं लोक जर बघितलं, अंकुश सर असेल, राज सर असेल, मी असेल स्वतः, या सगळे विषय या ठिकाणी कव्हर करून घेणार आहे. ते पण तुमच्याकडून कव्हर करून घ्या. दुसरी गोष्ट जर बघितलं या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं व्हॉट्सअप ग्रुप पण बनवलेला आहे. काही तुमचे डाऊट्स असतील किंवा समजा आपल्यासोबत चर्चा करायची आहे त्यासाठी जर बघितलं तर आपण चर्चासत्र पण ठेवणार आहोत. म्हणून लक्षात ठेवा विद्यार्थी ही बॅच जॉईन करा. जेणेकरून तुमचं हे 900 आणि 1000 रुपये भरपूर नाहीये विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये तुम्हाला 4-5 जर सब्जेक्ट करायला मिळत असेल तर का नाही याच होत आहे. मग याच्यासाठी काय करावं लागेल सर? विद्यार्थी मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायचं आहे. बघा तुम्हाला काय करायचं आहे की नायक अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचं आहे. नायक अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचं आहे. नायक अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचं आहे. अमरावती टाका प्ले स्टोर वरती, अमरावती, नायक अकॅडमी अमरावती टाकल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येते की बाबा लोगो दिसतो आपला. त्यामध्ये जर बघितलं तर तुम्ही बेसिक माहिती भरायची आहे. दुसरी गोष्ट जर बघितलं त्याच्यामध्ये वनरक्षक स्पेशल वनरक्षक बॅच आहे ती जॉईन करा. कोणती बॅच जॉईन करू नका. किंवा तुम्हाला काही अडचण असेल तर बॅच जॉईन करता येत नाही, कशी करायची काही समजत नाही, तर या नंबरवरती संपर्क करा. मी तुम्हाला डायरेक्ट काय करणार
त्या ठिकाणी रिप्लाय देणार. ओके, हे समजून घ्या. खालीलपैकी कोणता शब्द प्रमाण लेखनानुसार आहे? आता इथं ठेवण, ठेवण शब्द जर बदल विद्यार्थी मित्रांनो, ठेवण हा बरोबर नाहीये. ठेवण हा नळाचा नाही तर न बाणाचा पाहिजे. पाहुणा परत जर बदललं, पाहुणा शब्द पण त्यानं चुकवला. पाहुणा हा जर बदलला तर हा नळाचा नाही तर न बाणाचा पाहिजे होता या ठिकाणी पाहुणा. गंध, गंधमध्ये पण त्यानं थोडं चुकी केलेली आहे. गंधमध्ये अनुस्वार द्यायला पाहिजे होतं. त्यांनी गंध न जर बदललं तर एक परसवर्ण म्हणून वापरलेला आहे. खोगीर भरती, खोगीर भरती म्हणजे अशाच लोकांची भरती. आपण म्हणतो काय खोगीर भरती भरली लोकांची, येत्या तुमच्या लक्षामध्ये. ज्यांना काहीच बाबा ज्ञान नाही, काहीच जर बघितलं त्या ठिकाणी डिसिप्लिन नाही आहे, त्यांना आपण खोगीर भरती म्हणतो. ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला काय म्हटलं जाते? ज्या वाक्यामध्ये फक्त केवळ विधान आहे. एक जर बघितलं आज्ञा आहे का? नाही. आज्ञार्थी वाक्य कोणाला म्हणतो? उपदेश आहे, सल्ला आहे, प्रार्थना आहे, विनंती आहे, त्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो. विधानार्थी वाक्यामध्ये जर बोललं एक केवळ विधान केलेलं आहे, शेवटी जर बोललं पूर्णविराम असतो, तर इथे लक्षात ठेवायचं आहे तो एक केवळ वाक्य असतो, त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. उद्गारवाचक जर बघितलं, उद्गारार्थी वाक्य याच्यामध्ये एक उद्गार असतो, शेवटी जर बघितलं किंवा सुरुवातीला जर बघितलं तर तुम्हाला दिसते उद्गार चिन्ह असतो. प्रश्नार्थी वाक्यामध्ये प्रश्न विचारला जाते, जे काही मनामध्ये प्रश्न आहे ते प्रश्न विचारायचे, शेवटी प्रश्नचिन्ह असतो. मग हे येणार का बेटा? नाही. एकदम सिंपल प्रश्न विचारला होता लास्ट भरतीमध्ये. ओके, बघा, हरी बालकाला हसवतो. हरी जर बघितलं तो स्वतः हसत आहे का नाही? बालकाला हसवतो याचा अर्थ जो मुख्य धातूचा कर्ता आहे स्वतः क्रिया करत नसून क्रिया करून घेत असेल, जसं आपण म्हणतो आई जर बघितलं बाळाला हसवते, घास भरवते, चालवते, रडवते, पळवते, याचा अर्थ काय झालेला आहे? स्वतः क्रिया करत आहे का? नाही. मग अशा वेळेस जर बघितलं तर जो समजा क्रियापद आहे त्याला व, वावी, वे असे तुम्हाला काय दिसतात? प्रत्यय दिसतात. ठीक आहे, कुणाला? तर प्रयोजक क्रियापदाला. मग असे जे वाक्य असतात, हसवतो, रडवतो, पळवतो, म्हणजे स्वतः क्रिया करत आहे का? आई स्वतः क्रिया करत आहे का? नाही. बाळाला चालवते, चालत कोण आहे? बाळ चालत आहे. स्वतः क्रिया करत नसून दुसऱ्याकडून क्रिया करून घेत असेल तर त्याला प्रयोजक क्रियापद म्हटलं जाते. सहाय्यक क्रियापद म्हणजे काय? की हा वाक्य पूर्ण करण्यासाठी येतो, म्हणून याला सहाय्यक क्रियापद म्हटलं जाते. शक्य क्रियापद म्हणजेच काय? की ते तुम्हाला सामर्थ्य आलेलं आहे. जसं मी म्हणत आहे की मला 2 किलोमीटर आता चालवते, मला सर आता 5 किलोमीटर जर बघितलं, रनिंग जर बघितलं तर जमते. ओके, म्हणजे मी धावू शकतो. येत्या तुमच्या लक्षात, म्हणजे ते सामर्थ्य माझ्यामध्ये आलेलं आहे. मुली जर म्हणत सर मी 3 किलोमीटर जर बघितलं धावू शकते, याचा अर्थ काय? ते शक्ती तुमच्यामध्ये आलेली आहे, ते शक्य आहे तुमच्याकडून ती गोष्ट, त्याला म्हणतात ते शक्य क्रियापद. संयुक्त क्रियापद जर बघितलं तर जो मुख्य क्रियापद आहे आणि सहाय्यक क्रियापद आहे, हे दोघं मिळून जे बनते त्याला संयुक्त क्रियापद म्हटलं जाते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे याच वाक्यातून. औषध या शब्दाचा योग्य जोडीने येणार. आता जोडीने येणारे जे शब्द आहेत दोन वेळेस विचारला, एकाच सिप मध्ये जर बघितलं दोन दोन प्रश्न या ठिकाणी दिसत आहे. औषध या शब्दाचा योग्य जोडीने येणारा शब्द कोणता आहे? रस, पाणी, ठीक आहे, दवा. आपण म्हणतो दवा, दारू. आता जर बघितलं दुआ की नाही दवा, सॉरी दारू की नाही दवा की नाही, तर दुआ की गरज आहे, जरूरत आहे. दवा, दारू, दवा, दारू हे जोडून येणारे शब्द आहे. गोळीबिळी, आपण म्हणतो गोळीबिळी, ठीक आहे. त्याच्यानंतर जर औषध पाणी, औषध पाणी, रस, रसगुल्ला, रसबीस. ओके, हे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर उत्तर जर बदल पर्याय क्रमांक काय दिलेला आहे? 2 दिलेला आहे आणि तोच येणार आहे. समूहदर्शक शब्द ओळखा आहे. आता इथं लक्षात ठेवायचं, समूहदर्शक शब्द जर विचारला असेल तर 100% फ्युचरमध्ये येणाऱ्या एक्झाम मध्ये समूहदर्शक शब्दावरती प्रश्न विचारला जाणार. विद्यार्थी मित्र, एक गोष्ट सांगू का तुम्हाला, की बाबा आपण काय करत आहे, मराठी व्याकरण असेल वनरक्षक भरतीसाठी जर बदल लाईव्ह लेक्चर करत आहे तुमच्यासाठी चालू. ओके, युट्यूब वरती ते फ्री असणार आहे. तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल बॅच जॉईन करा. युट्यूब वरती जर तुम्ही करत असाल तर त्या ठिकाणी क्वेश्चन आणि त्या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण या स्वरूपामध्ये मिळणार तुम्हाला. आणि पेड बॅच मध्ये जर तुम्ही जॉईन होत असाल तर त्या ठिकाणी सगळं संपूर्ण सिलेबस तुम्हाला एकाच वेळेस मिळणार आहे. आता तुम्हाला काय करायचं, की तुम्हाला जर लाईव्ह बॅच जर करायची असेल तर आपला एक चॅनल आहे, हा चॅनल नाही, या चॅनलच्या या व्हिडिओच्या खाली जर बघितलं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नायक अकॅडमी जो युट्यूब चॅनल आहे, ऑफिशियल युट्यूब चॅनल, त्याची लिंक दिलेली आहे. कुठं आहे? तुम्हाला सर्च करायचं आहे नायक अकॅडमी अमरावती. ओके, हे कुठं सर्च करणार तुम्ही? युट्यूब वरती नायक अकॅडमी सर्च करा. कशावरती? युट्यूब वरती. त्या ठिकाणी रोज 7 वाजता 7 PM ला जर बघितलं युट्यूबला व्हायटीला जर बघितलं तर फॉरेस्ट भरती बाबत, ठीक आहे, लक्षात ठेवायचं, फॉरेस्ट भरती बाबत जर बघितलं आपण लक्षात ठेवायचा की या ठिकाणी लाईव्ह लेक्चर चालू आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता 7 PM ला रोज या चॅनलवरती. नायक अकॅडमी अमरावती हा जो चॅनल आहे याच्यावरती तुम्हाला जायचं आहे. तो चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण की रोज 7 वाजता तुम्हाला नोटिफिकेशन येणार
तुम्ही कुठेही बिझी असाल तर 7 वाजता नोटिफिकेशन येऊन जाणार की बाबा वनरक्षक भरतीची जर बघितलं तर लाईव्ह क्लास चालू झालेली आहे. फ्रीमध्ये आहे, करून घ्या, कारण येणाऱ्या भरतीमध्ये याचा फायदाच होणार. ओके, फक्त तुम्ही वनरक्षक भरतीची तयारी करत असाल तरच जॉईन करा, अन्यथा करू नका. ओके, कशाला टाइमपास करता. समुद्रदर्शक शब्द शोधायचा तुम्हाला. फुलांचा काय असतो? गुच्छ असतो. एक फुल, तुम्हाला माहिती आहे फेब्रुवारी महिना अतिशय महत्वाचा महिना आहे. एक फुल देतो, कार्यकर्ता जर बोललं फुलांचा गुच्छ देतो, इथे जर बोललं फुलांचा काय गुच्छ. आता इथं लक्षात ठेवायचं आहे, गुच्छ वर जायला पाहिजे मास्तर, ते लक्षात ठेवायचं. कळप जर बघितलं हत्तींचा, बघा विद्यार्थी मित्रांनो, हत्तींचा किंवा जर बघितलं ठीक आहे शेळींचा काय असतो? कळप असतो. ओके, थवा पक्ष्यांचा काय असतो? थवा पक्ष्यांचा काय असतो बेटा? थवा असतो. पक्षी जे असतात अनेक जर पक्षी असतात तर यांचा काय असतो? थवा असतो. गुच्छ हे तुम्हाला माहित आहे, फुलांचा काय असतो रे? फुलांचा काय असतो? गुच्छ असतो. ओके, जथा, जथा आता हे साधूंची जथा असते. साधू जे असतात यांची काय असते? जथा असते. साधूंची काय असते? जथा असते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, साधूंची काय असते? जथा. हे समुद्रदर्शक शब्द आहे जे एक्झाम मध्ये विचारले जातात, तुम्हाला ते लक्ष देणं गरजेचं आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो असे प्रश्न करून जाणं गरजेचं आहे. पुढील वाक्यप्रचार तुम्हाला ओळखायचा आहे. अर्थाचा योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. पोटात कावळे ओरडणे. आता बघा ना, आपल्याला जेव्हा भूक लागते तेव्हा आपण काय म्हणतो? अरे बाप, पोटात खूप कावळे ओरडत आहे रे. याचा अर्थ काय? खूप जोरात भूक लागलेली आहे असं आपल्याला म्हणायचं असते. म्हणजे पोट दुखणे असं का नाही. पोटाला पीळ पडणे. पोटाला पीळ पडणे कधी पीळ पडत असते? जेव्हा आपल्याला जेवायला मिळत नाही तेव्हा आपण म्हणतो ना पोटाला पीळ पडत आहे. भुकेने व्याकुळ होणे याला म्हटलं जाते की जेव्हा तुम्ही भुकेने व्याकुळ होता, असं कासाविसा करता की बाबा भूक लागली, आता पोटात ते पोट बोडते, कुरु 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 आवाज पण देते, व्याकुळ होणे भुकेने, त्याला काय म्हटलं जाते? पोटात कावळे ओरडणे. पोटाशी धरणे. पोटाशी धरणे म्हणजे प्रेमाने जवळ घेणे असं आपण लक्षात ठेवायचं आहे. खालीलपैकी कोणते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम नाही? आता तृतीय पुरुषवाचक सर्वनाम नाही म्हणतो, मग कोणते आहे सर तृतीय पुरुषवाचक सर्वनाम? पहिली गोष्ट समजून घ्या, तो ती ते, तो ती ते लक्षात ठेवायचं आहे. जो जी जे, जो जी आणि जे, तो ती ते आणि जो जी जे हे कोणते आहे? हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. त्यानंतर जर त्याचं लक्षात ठेवायचं आपलं, त्यानंतर इथं जर लक्ष जर दिलं तर आपण एक गोष्ट म्हणू शकतो की तो ती ते आलेला आहे, तर या ठिकाणी काय दिलेलं? मी आम्ही हे जर बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, प्रथम काय रे? प्रथम पुरुषवाचक आहे. प्रथम काय? पुरुषवाचक. ठीक आहे, या ठिकाणी सर्वनाम आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचं, जे त्यामध्ये दिलेलं नव्हतं. असे तुम्हाला प्रश्न येतात बेटा. हे 15 प्रश्न पहिल्या शिफ्ट मध्ये. मग इथे जर बघितलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांना हे पण माहित आहे, 15 क्वेश्चन मराठीवरती असतात. ओके, 15 क्वेश्चन इंग्रजीवरती असतात. तुम्हाला जर समजा फॉरेस्ट भरती तयारी करायची असेल तर मला संपर्क करा. 100% रिझनिंग वरती 15 प्रश्न असतात. 15 प्रश्न जर बघितलं तर लक्षात ठेवायचं जीके जीएस वरती असतात, जेणेकरून तुम्हाला हे कळेल की बाबा आपण कोणत्या मार्गाने जायला पाहिजे, कसं जायला पाहिजे. ह्या गोष्टी जर तुम्हाला समजून जर घ्यायचं असेल तर मला डायरेक्ट संपर्क करा, जेणेकरून मी तुम्हाला सविस्तर याच्याबद्दल सांगू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, जसं तुम्ही बघितलं की यामध्ये जर बघितलं तर व्याकरण वरती प्रश्न विचारतच आहे, पण लक्षात ठेवायचं आहे की शब्दसंग्रह जे आहे ते गरजेचं आहे. कारण की बघा ना, एका शिफ्ट मध्ये जवळपास जर बघितलं तर 6 ते 7 ते 8 प्रश्न जर बघितलं तर फक्त शब्दसंग्रहावरती झालेले आहे. मग त्याच्यासाठी आपण ही नोट्स तयार केलेली आहे तुमच्यासाठी. ही पीडीएफ स्वरूपामध्ये जर बघितलं, नायक अकॅडमीचा जो ऍप आहे तो डाउनलोड करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल, प्ले स्टोर वरती जायचं, नायक अकॅडमी अमरावती सर्च करायचं, त्याच्यामध्ये बेसिक माहिती भरायची. ही पीडीएफ तुम्हाला दिसेल. समानार्थी विरुद्धार्थी शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द असेल, म्हणी असेल, वाक्यप्रचार, ओके, अलंकारिक, विरामचिन्ह, शुद्ध शब्द जे आले होते मगाशी, ओके, शब्दसिद्धी, हे भरपूर प्रश्न विचारले जाते बेटा. आणि एक्झाम मध्ये कोणतीही एक्झामची तुम्ही तयारी करत असाल तर याच्यावरती प्रश्न आहे. फक्त ही नोट्स तुम्हाला जर लक्षात ठेवायचं, पीडीएफ आहे, डीटीपी केलेली आहे, म्हणजे टाईप केलेली नोट्स आहे, जे तुम्हाला प्रिंट काढता येते, जे तुम्ही डाउनलोड करू शकता. ही नोट्स तुम्हाला फक्त 19 रुपयाला मिळणार आहे, जे तुम्ही जॉईन करू शकता. आणि लक्षात ठेवायचं, जसं मी तुम्हाला वनरक्षक बद्दल बोललो, तसं तुम्हाला फक्त मराठी व्याकरण जर करायचं असेल तर ही माझी बॅच आहे, संपूर्ण मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह बॅच. ही फक्त 499 रुपयाला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की बाबा माझ्यासोबत मराठी व्याकरण शिकायचं आहे तर तुम्ही 499 रुपयाला ही बॅच जॉईन करून घ्या. आणि ही बॅच लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहे. दोन्ही गोष्टी याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत, शब्दसंग्रह आणि
त्या ठिकाणी जर लक्षात ठेवलं संपूर्ण मराठी व्याकरण. ओके, ह्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहे. ओके, आणि या ठिकाणी मी थांबतो, तुमची रजा घेतो. तुम्ही जर वनरक्षक भरतीची तयारी करत असाल 100% मला संपर्क करा, किंवा तुमचे मित्रमंडळी कोणी नातेवाईक जरी तयारी करत असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि मला कॉन्टॅक्ट करायला लावा, जेणेकरून मला त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल, जेणेकरून त्यांच्यासोबत मला संभाषण करता येईल, काय अडचण आहे जाणून घेता येईल. ओके, या ठिकाणी थांबतो, तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.